तुझी माझी साथ प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात राहो अशीच तुझी माझी साथ प्रत्येक एव्हरीवन. तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या सुद्धा. आणि आज लवकरच उठलो कारण गुढी उभी करायची आहे. तर बघूया जागृतीची तयारी झाली की नाही ती. गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या शुभेच्छा. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तसेच आज आता आम्ही गुढी उभारतोय. आज खूप दिवसांनी साडी लावली मी. छान आहे तर साडी लावायलाच पाहिजे. तर आजचा असा सिंपल असा गेटअप केलेला आहे. काही ज्वेलरी वगैरे काही एवढे वेअर नाही केलेली आहे. तर असा माझा लुक आहे आजचा. तर मग जाऊयात आपण गुढी उभारायला आता. नाद घुमू दे. हे आहे पूजेचं सामान आणि इथे रांगोळीची तयारी चालू आहे. तर सिटीमध्ये बोलल्यानंतर असंच ॲडजस्ट करावं लागतं. गावा ठिकाणी छान मस्त अंगणामध्ये आणि अशी भरपूर मोठी अशी गुढी उभारता येते. इथे काय गॅलरीमध्ये एवढं ॲडजस्ट करावं लागतं. आणि छोटीशी बांबू तोडून अशी छोटा बांबू सिटीमधला. गावा ठिकाणी आपल्या घरापर्यंत बांबू जातो वरती एकदम कौलांपर्यंत. तर का पर्याय नाही इकडे. निकेश गुढी बांधतोय. एवढी घट्ट बांधतोय की तशी ना पडायलाच ना पाहिजे. समोर येते ना. हा ठीक आहे बा. मायापुरात आहे. आता साखरेची माळ घे. नाद घुमू दे एकच दिन राती. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी. यातून नाद घुमू दे एकच दिन राती. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी. फायनली उभी केली आहे. सेट केली व्यवस्थित. गॅलरीमध्ये काही जमत नाही. बोलल्यानंतर काय असं गावाला उभा बांबू लावला की झालं. आता पूजा करून घेऊयात ना. चल.
आज पाडवा पाडवा गावाकाठी वरगडू पाडवा पाडवा गावाकाठी वरगडू आज पाडवा पाडवा गावाकाठी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी गेलं साली गेली आढी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी गेलं साली गेली आढी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी झाली पूजा आता गुढीपाडव्याची गुढी मस्त उभारली आहे पूजा वगैरे केली आता आजपासून आपल्या मराठी लोकांचं नवीन वर्ष सुरू झालं आहे तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे वर्ष तुम्हा सगळ्यांना सुख समृद्धीचं आनंदाचं आम्ही भरभराटीत जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज पाडवा आहे तर श्रीखंडपुरी तर पाहिजे जेवण सुद्धा रेडी आहे तर बघूयात आपण आज काय काय बनवले आहे हे आहे फोडणीचं वरण इथे भात वाटाण्याची भाजी बटाट्याची भाजी कोशिंबीर पुरी श्रीखंड आणि पापड पण आहेत त्यासो आज एवढं मेनू आहे जेवणासाठी तर मग आपण डिश भरूया मग तुम्हाला दाखवते तर मस्त अशी डिश तयार झाली आहे आजची आज एवढे मेनू बनवलेत मी आता नैवेद्य दाखवतो आणि मग जेवून घेतो